आमचं मागणं या सरकारना एवढंच असेल की आम्हाला डाळ तांदूळ तेल आम्हाला असं काही नको. आम्हाला ही हक्काची लढाई आहे. आमच्या गुणांकाला देवेंद्रजींनी प्राधान्य द्यावं. आमची जी मुलं आहेत 80-85% मुलं आज चपराशी आहेत आणि त्यांच्याबरोबरीचे जे मुलं आहेत 40-50% मुलं त्या अधिकारी आहेत. तर देवेंद्रजीला एवढंच प्रार्थना करेन की ए पांडुरंगा, देवेंद्रजीच्या सद्बुद्धी सुचव आणि गरिबांच्या लेकरासाठी काही करो. गरिबाच्या लेकरांनी काय केलं? आमची काय मागणी आहे? आम्हाला दुसरं काहीच नको. धन नको, दौलत नको, तुमचा 1 रुपयाचाही अनुदान नको. पण आमच्या मुलांना शाळेमध्ये लाख 2-2 लाख रुपये 5-5 लाख रुपये विखे पाटल्यासारख्या ठिकाणी तर 20-20 लाख रुपये डोनेशन घेतात. तर हे डोनेशन थांबावं. कारण आम्ही 500-600 रुपये कमवणारे माणसं आहोत. कुठून देणार? हे मीडियाने या मीडियाद्वारे जे काय खासदार आमदार 2 मुख्यमंत्री असतील तर त्यांनी आमची व्यथा समजून घ्यावी. आणि लहान मुलांसाठी आम्हाला काही नको, तुमच्याकडून काहीही 1 रुपयाचंही आम्हाला अनुदान नको. पण आमच्या लहान मुलांच्या शाळेसाठी सरकारी शाळा ही चालू ठेवावी. आणि जे काय गोरगरिबांना पुस्तकं लागतील, डोनेशनमध्ये हे लागेल, तर एवढं सर्व मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांना मी छत्रपती संभाजीनगरमधून एकच विनंती करेन की मनोजदादाबद्दल एकच बोलेल, असा नाही झाला नाही पुढे ना होणार. मराठा युद्धा मनोजदादासारखा परत नाही होणार. मनोजदादासारखा मराठा योद्धा परत नाही होणार. तर मी वारकरी असून आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो. पण ही वारी आम्ही मुद्दाम मुंबईत आलो आहोत. आता तरी पांडुरंगाने सगळ्यांच्या खासदार आमदार सगळ्यांच्या सद्बुद्धी सुचव आणि त्यांना आरक्षण देण्याची कल्पना सुचव. एवढं 30 वर्षाची वारी पंढरपुराला देवाला असं वाटत असेल की या माणसाने 30 वर्षापासून वारी केली तर खरोखरच आम्हाला गुलाल उधळून या आझाद मैदानमधून जाऊ द्या. एक मराठा, एक मराठा.